तर दोन्ही टीम आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा. दोन्ही टीम आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा. टीम ट्रॅव्हल एक्सपर्ट इंडिया बेलापूर आणि टीम सिद्धिविनायक सीड्स नेरूळ. 3 ओव्हरची मॅच आहे. सेमीफायनल क्रमांक दुसरी आपल्यासमोर चालू असताना टॉस जिंकला टीम ट्रॅव्हल एक्सपर्ट इंडिया या टीमने आणि टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय पाहायला मिळतो. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली. बॅटिंग करण्यासाठी अनंत बालाजी आणि नॉस्टॅग एंडला बॅट्समन आहे. पहिला बॉल डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक पहिला गोलंदाज उद्देश. या बॅटचा बॉल अनंतच्या बॅटमधनं लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. खूप चांगला स्ट्रोक ऑन साइडला हा बॉलला फिरकावलाय. 6 धावांसाठी अनंत बालाजीच्या बॅटमधनं पहिल्याच षटकार या इनिंग मधला ठोकलाय. खूप चांगला फटका कन्वर्ट केला अनंत बालाजीने. सेमीफायनलची मॅच आहे. एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये दाखल होईल स्वर्गीय सचिन तेली स्मृती चषक 2025 मध्ये. नेक्स्ट बॉल. यावेळचा बॉल पडल्यानंतर जर आपण पाहिलं तर टप्पा थोडासा बाहेर होता ऑफ स्टिकच्या. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न झाला आनंद बालाजीचा परंतु डॉट बॉल येतोय. खूप चांगलं क्रिकेट उद्देशच्या दरम्यान या बॉलवर आपल्याला पाहायला मिळालं. षटकार आल्यानंतर थोडासा दूरवर हा बॉल रिलीज केलाय आनंद बालाजीच्या बॉडीपासनं. यावेळचा बॉल देखील पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. शरीराचा वेध जरूर घेतला गेला परंतु डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर धावफलकावर लागली 6 रन्स 6 धावा. 3 ओव्हरची मॅच आहे. P1च्या पहिल्या ओव्हरमध्ये 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तैनात झालेत. एक खेळाडू जर आपण पाहिला तर मिड विकेटला तैनात केलाय अनंत बालाजीसाठी. यावेळचा बॉल उडवलाय ऑन साइडला. खेळाडू बॉलपर्यंत पोहोचेल. हा बॉल चाललाय 1 बाउंस बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनंतच्या बॅटमधनं क्रॅकिंग चौकार. दुसरा धमाका येतोय. टीमची धावसंख्या 4 ने वाढते. धावा लागला धावफलकावर 10 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. 10 धावा आतापर्यंत या ओव्हर मध्ये खर्च झाल्यात. अनंत बालाजी चांगल्या फॉर्म मध्ये येत असताना या मॅच मध्ये हाफ टॅकर बॉल कट केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा बॉल ट्रॅव्हल झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी शेवटच्या बॉलवर आलाय चौकार आणि टीमची धावसंख्या सिद्धिविनायक 11 सीड्स नेरूळ या टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना बिनगडी बाद 14 धावा. खूप चांगली बॅटिंग अनंत बालाजीने पहिल्या ओव्हरमध्ये केली. पहिला बॉल डॉट आल्यानंतर षटकार आला. तदनंतर चांगलं कमबॅक केलं होतं उदेशने परंतु बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. 14 धावा धावफलकावर लागल्यात. चांगल्या फॉर्म मध्ये आहे अनंत बालाजी. चांगली पार्टनरशिप इथून करावी लागेल सिद्धिविनायक 11 सीड्स नेरूळ या टीमला या मॅच मध्ये. षटक क्रमांक दुसरा आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय दुसऱ्या ओव्हरसाठी. तर रत्नदीप आलाय दुसरे षटक हाताळण्यासाठी. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे चेतन. चेतनसाठी हा बॉल व्हाईट बॉलचा इशारा येतोय. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल पिच झाला. अँगलने बॉल रिलीज करण्याचा प्रयत्न होता. शरीरापासून थोडासा दूरवर हा बॉल रिलीज जरूर झाला परंतु व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव धावफलकावर ॲड केली जाईल. नेक्स्ट बॉल रत्नदीपचा. यावेळचा बॉल उडवलाय डीप मध्ये. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतोय. खूप चांगला प्रयत्न झाला. झेल पकडण्याची संधी होती परंतु गॅदर चुकलं. जजमेंट चुकलं फिल्डरचं आणि तदनंतरची एक धाव ही मात्र वेगाने कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 धावा 16 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड.
विदाऊट लॉट बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक 11 सीवूड्स टीमच्या दरम्यान या मॅचमध्ये एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल टीम सिद्धिविनायक सीवूड्स या टीमला, कारण की समोर जर आपण संघ पाहिला ट्रॅव्हल एक्सपर्ट इंडिया हा संघ सध्याच्या घडीला खूप चांगली बॅटिंग करतोय. यावेळचा बॉल मिस्टामिंग स्ट्रोक, परेश कडके बॉल खाली येईल आणि इथून मात्र कोणती चुकी होणार नाहीये आणि बॅट्समन क्रमांक पहिला इथून मात्र बाद झालाय. अनंत बालाजी बॅक टू द डगआउट. न्यू बॅट्समन अली यावेळचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये खेळलाय. आणखीन एक सिंगल येते अलीच्या बॅटमधनं. वैयक्तिक धाब्यांचं खातं इथून ओपन झाले. टीमची धावसंख्या आतापर्यंत 17 धावा, 17 रन्स. दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळते. रत्नदीप चेतनसाठी हा बॉल बॅकवर्ड पॉईंटच्या वरतून ह्या बॉलला स्टेअर केलं. डीप बॅकवर्ड पॉईंटवर चेंडू फील्ड केला जाईल. सेकंड रनसाठी कॉल आला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि यस, ही 2 धावा कंप्लीट झाल्यात. खूप चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला चेतन आणि अलीच्या दरम्यान. विकेट गेले परंतु तदनंतर सिंगल डबलवर फोकस आहे. स्ट्राईक रोटेट केली जाते. धावफलक हलतं ठेवलं जातं. या ओव्हरमध्ये टीमची धावसंख्या 2ने वाढली. धावा लागल्यात 19 धावा. 2 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. तर चला मॅच थोडीशी स्पीडली चालू ठेवा, कारण की अजून एक मॅच आपल्याला खेळवायची आहे, याची तुम्ही नोंद घ्या. यावेळचा बॉल बॅटची लीडिंग एज. हा बॉल चालला घोषित रिझनमध्ये. खूप वेगवान हा बॉल रिलीज झाला. पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स होता. त्या बॉलला पुल करण्याचा प्रयत्न झाला चेतनच्या दरम्यान. एज लागल्यानंतर लॉंग स्टॉपला हा बॉल दाखल झाला. एक सिंगल आले. शेवटचा एक बॉल इथून शिल्लक या ओव्हरमधला. खूप चांगलं षटक आत्तापर्यंत हाताळले रत्नदीपने. या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत धाबा खर्च केले, त्या मात्र 6. एक विकेट त्याने संपादित केले. शेवटचा बॉल देखील घोषित रिझनमध्ये दाखल झाला. 2 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक 11 सीवूड्स नेरूळ या टीमच्या दरम्यान धावफलकावर लागल्यात 21 धावा, 21 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. एकवीस धावा. शेवटचे षटक आहे. स्लॉगिंगची ओव्हर. सेमीफायनल क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे अली. खुल्या गटातील स्पर्धांमध्ये अलीने देखील चांगला प्रदर्शन केलं आहे. यावेळचा बॉल पडल्यानंतर थोडासा टर्न होतो. डॉट बॉल येतोय. स्लॉगिंगच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा तुमच्या बॅटमधनं येणं इम्पॉर्टंट असतं, परंतु या मुवमेंटला जर आपण पाहिलं तर डॉट बॉलने सुरुवात झाली. सचिन आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. आणखीन एक चांगला बॉल, परंतु अंपायर आमच्यापर्यंत वळतील. इट इज अ व्हाईट बॉल. ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलला टर्न मिळते. अतिरिक्त धावफलकावर ॲड केली गेली. टीमची धावसंख्या 22, 22 धावा. यावेळचा बॉल ऑन द कार्पेट. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. थोडासा फंबल झाला, परंतु एकच धाव.
या इनिंगची सुरुवात खूप धीमी राहिली आहे सिद्धिविनायक सीवूड्स या टीमच्या दरम्यान. सकाळच्या सत्रामधून खूप चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. 2 मॅचमध्ये हायेस्ट स्कोर त्याने बनवला, परंतु ही मॅचमध्ये आतापर्यंत खूप संघर्ष केला आहे. यावेळचा बॉल उडवलाय ऑन साइडला. डीप मध्ये एक चांगली कॅच पकडण्यात आली आणि चेतनच्या पारीचा अंत झालाय. बॅट्समन क्रमांक 2 इथून मात्र बाद होतोय टीम सिद्धिविनायक 11 सीवूड्सच्या दरम्यान. न्यू बॅट्समन राम आलाय. 3 चेंडूंचा किळीतून शिल्लक आहे. सचिन ऑन यावेळचा बॉल डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल टीमची धावसंख्या आतापर्यंत अफोलकावर लागली 24 धावा. शेवटचे 2 बॉल इथून शिल्लक आहेत. रन्स. यावेळचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण घेतलं या बॉलने. अलीच्या समजण्या पलीकडचा बॉल रिलीज झाल्यानंतर डॉट बॉल येतोय. रडार बाहेर बॉल पिच केल्यानंतर लाईन मिस केली गेली. डॉट बॉल शेवटचा बॉल आहे या इनिंग मधला. टार्गेट सेट करणारा चेंडू. यावेळचा बॉल धीम्या गतीचा होता. बॅटफेस दाखवले बॉलला आणि शेवटच्या बॉलवर आली विकेट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर लागली. सिद्धिविनायक 11 सीवूड्स या टीमच्या दरम्यान बॅटिंग करत असताना 24 धावा आणि 25 धावांचं लक्ष्य आहे. 25 रनचा करायचा पाटला ट्रॅव्हल एक्सपर्ट इंडिया बेलापूर या टीमला. तर चला लगेच आपण सलामीची जोडी आपली खेळपट्टीवर पाठवायची आहे, कारण की मेगा फायनल आपल्याला खेळवायची आहे याची तुम्ही नोंद घ्या. वेळ जास्त प्रमाणात घेऊ नका. 18 बॉलमध्ये 24 धाब्यांची गरज आहे आणि एकविरा बेलापूर टीम आपण रेडी राहा. लगेच टॉस केला जाईल. ही मॅच जशी संपेल तर चला ट्रॅव्हल एक्सपर्ट बेलापूर आपली सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल करा. 18 बॉलमध्ये धावा करायच्या 25. 18 चेंडू आणि 25 धावा. परेश कडगे यांनी तर परेश आणि अक्षय ही जोडी मैदानावर दाखल झाली. 18 बॉलमध्ये धावा करायच्या 25. 18 चेंडू आणि 25 इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनल क्रमांक 2 स्वर्गीय
सचिन तेली स्मृती चषक 2025 हे पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वाचा दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय मकसूद खानभाई आणि अकबर काझी यांच्या दरम्यान या स्पर्धेचं आयोजन झालं. 2 दिवसाची स्पर्धा आज आपण पाहिली आणि एक सुसज्ज स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. दुसरी सेमीफायनल आपल्यासमोर रंगली जाते. 18 बॉलमध्ये 25 धावा करायच्या आहेत ट्रॅव्हल एक्सपर्ट बेलापूर या टीमला. अली आलाय षटक क्रमांक पहिलं. P1चं पहिलं षटक. पहिलाच बॉल. वॉट अ स्ट्रोक. आपला ट्रेडमार्क शॉट खेळत असताना परेश खडके नावाचं वादळ प्रियदर्शनीच्या मैदानावर सकाळच्या 17 पासून आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्याच बॉलवर क्रॅकिंग चौकार आलाय. इरादे स्पष्ट केलेत परेश खडकेने या बॉलवर. धावफलकावर किती असू द्या परंतु परेश खडकेचा अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. एक वेगळ्या स्टाईलने तो सध्याच्या घडीला बॅटिंग करतोय मैदानावर. पहिल्याच बॉलवर आलाय चौकार. नेक्स्ट बॉल. यावेळचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी ऑफस्टिकच्या खूप बाहेर हा बॉल पिच झाला. तदनंतर तिथून इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परेश खडकेचा परंतु येतो डॉट बॉल. अलीने टप्पा बदलवला. पहिल्या बॉलवर थोडासा पुढे टप्पा टाकला. यावेळचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर रिलीज केला. शेरापासून दूरवर हा बॉल टाकला गेला आणि डॉट बॉल आलाय. नेक्स्ट बॉल. यावेळचा बॉल पॅडल स्वीप डीपमध्ये हा बॉल चाललाय घोषित रिजनमध्ये. एकच धाव मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 5 धावा. चांगला बॉल. परफेक्ट यॉर्कर. स्लॉटमध्ये हा बॉल रिलीज झाला. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परेश खडकेच्या दरम्यान. तर मॅच बॉल आलाय. एक धाव धावफलकावर ॲड केली जाते. टीमची धावसंख्या 6 धावा धावफलकावर लागल्या. 2 चेंडूंच्या खेळीतून शिल्लक आहे. 24 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा धावफलकावर झाल्यात. 18 धावा इथून करायच्या आहेत या मॅचमध्ये ट्रॅव्हल एक्सपर्ट इंडिया बेलापूर या टीमला. अली गोलंदाजी ट्रॅकवर. P1चं पहिलं षटक हाताळत असताना यावेळचा बॉल देखील इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली. चांगलं रन बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. रिस्की रन होती परंतु सहजरित्या ही धाव कंप्लीट केली. टीमची धावसंख्या 7 धावा. यावेळचा बॉल ऑन साइडला भिरकावलाय. स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर हा येतोय षटकार.
तर टीमची धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागली 13 धावा. बारा बॉलमध्ये 11 धावा करायच्या आहेत. तर 25 धाब्यांचं लक्ष आहे. 24 धाबा धावफलकावर लागल्यात. 12 चेंडू आणि 12 धाबा करायच्या आहेत. यावेळचा बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉल. किरण आलाय षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी. फुल टॉस बॉल. या बॉलला टॉस केलाय ऑन साइडला आणि इथून मात्र बॅट्समन झालाय बाद. परेश खडके नावाचं वादळ इथून मात्र शांत केलंय आणि बॅट्समन क्रमांक पहिला इथून बाद होत असताना परेश खडके बॅक टू द डगआउट. यश मिळालंय. न्यू बॅट्समन मैदानावर दाखल झालाय. सचिन. फुल टॉस बॉल उडवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने. हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी येतोय षटकार आणि टीमची धावसंख्या 20 धावा. 5 धाब्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. पाच धाबा करायच्या आहेत या मॅच मध्ये. यावेळचा बॉल थोडासा खाली राहिलाय. आणखीन एक सिंगल. टीमची धावसंख्या 21. 21 धाबा. 4 धाबा करायच्या आहेत. फुल टॉस बॉल. नो बॉल. तर या बॉलवर रन आहेत. नो +1. 2 धावा. 2 धाव्यांची गरज. एक धाव करायची आहे या मॅच मध्ये. स्कोर लेवल झालाय. एक धाव करायची आहे. आणि मॅच झाली फिनिश. सामना जिंकलाय ट्रॅव्हल एक्सपर्ट इंडिया बेलापूर या टीमने. वेल प्लेड. आणि
तर मॅन ऑफ द मॅच सचिन ठरला या मॅचचा हिरो. सचिन आपण या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. आणि एकविरा बेलापूर टीमचा कॅप्टन आपण देखील यायचे टॉससाठी.